मन मंदिरा गजर भक्तीचा। प्रेमे मोहिला साधने सवी सवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला। प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला। प्रेमे मोहिला साधने प्रातस्वर्णीय सद्गुरू समर्थ पुंजाराम बाबा उर्फ सचितानंद महाराज यांची 17वी ही पुण्यतिथी आहे आणि या 17व्या पुण्यतिथी निमित्त ही 16वी सेवा माझ्याकडे आलेली आहे बरं का। कारण एक सेवा माझ्याकडे नव्हती की त्यावेळेस आळंदीला गेलो होतो प्रवचनाला कशाला तरी आणि त्यामुळे आमचे कोल्हे गुरुजी यांची सेवा झाली होती। ही 16वी सेवा माझ्याकडे आलेली आहे। वास्तविक काय पैलवान जर चांगला असेल तर त्याच्याशी कुस्ती खेळण्यासाठी पैलवान देखील कसं पाहिजे चांगलाच पाहिजे। परंतु महाराजांची सेवा करण्याची सामर्थ्य माझ्यामध्ये नाही महाराज। अगदीच महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर मज पामरा आहे काय थोर Hare
न पायी बरी तरी देखील महाराज हा नरदेह आपल्याला लाभलेला आहे आणि या नरदेहाचं इति कर्तव्य आहे परमार्थ करणे बर का. इतर देहामध्ये आहार निद्रा भयमैथुन या 4 गोष्टी आपण उपभोगत असतो, परंतु परमेश्वराने मानव देहामध्ये आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. ज्ञान कशा करता दिलं? पाऊस जास्त पडला, पिकाची नासाडी झाली नाही का साहेब, मग आत्महत्या करण्यासाठी ज्ञान दिलं का? साहेब सांगणार आहे पुढं, त्यासाठी आपल्याला ज्ञान दिलेलं नाहीये. ज्ञान कशासाठी दिले आहे? मनुष्य देहाची या ज्ञाने सचितानंद पदवी घेणे. हो, हे ज्ञान आपल्याला याच्याकरता दिलेले आहे की या देहात आल्यानंतर कमीत कमी देवाला ओळखावं. आपुला तो देव एक करुणी द्यावा, आपुला तो देव एक करुणी द्यावा. महाराज ज्या सुखाचं अधिष्ठान सुखच आहे, काय म्हटलं मी, ज्या सुखाचं अधिष्ठान हे सुख आहे, हे सुख जर आपल्याला मिळवायचं असेल तर देवाला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे साथी आलिया ओळंगा सारंगरो नाही तरी संसारू जाईल रया. अरे ज्या कामा करता आला, उद्या ती संक्रांती माऊल्यांची आणि त्यांनी तुम्हाला त्यांच्या कसोटीला किंवा बँकेमध्ये ठेवलेले 5,000 रुपये तुमच्याजवळ दिले आणि तुम्हाला सांगितलं जालन्याला जा आणि माझ्यासाठी तीळ संक्रांती करता चांगल्या प्रकारची पैठणी घेऊन घ्या. मग तुम्हाला 5,000 रुपये दिले. 5,000 रुपये कशा करता दिले? बोला की, पैठणी आणायला. पैठणी आणायला दिले. मग तुम्ही जालन्याला गेले आणि पैठणी न आणता तिकडच वरतोंडी पिले का तिकडला जाऊन पडले, बरोबर होईल का? मग इथे कर्तव्य काय? महाराज म्हणतात या मायबाप देवाने आपल्याला या ठिकाणी 5 दिलेले आहे. 5 नाही का? पंच ज्ञानेंद्रिय दिले, पंच कर्मेंद्रिय दिले. कशा करता दिले? दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय, डोळे मुख बोलाया, डोळे मुख बोलाया, पैठणी आणले. त्याचप्रमाणे हा नरदेह पंचमहाभूताचा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे आपल्याला महाराज सर्व काही विषय दिले. हो, एवढं भगवंताने आपल्याला दिलेले, हात दिलेले, पाय दिलेले, या सर्व उपकरणाच्या सहाय्याने कोणाला जाणून घ्यायला पाहिजे? देवाला. मग देवाला जाणून घ्यायचं असेल तर महाराज आपल्याला योग्य दुकान पाहावं लागेल. काय बोलतो मी, नीट लक्षात ठेवा. त्याला पैठणी आणायची आहे आणि तो जर रस्त्यावर बसलेल्या एखाद्या साडीवाल्याकडे गेला तर त्याला ती पैठणी मिळेल का? हो, त्याला योग्य दुकान पाहावं लागेल. त्याचप्रमाणे आम्हाला त्या देवाची ओळख करून घ्यायची जर असेल
तर योग्य दुकान पाहावं लागेल. आणि ते दुकान जर असेल तर 4 गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. एक तर त्या दुकानाचा पंथ, नंतर संत, नंतर ग्रंथ आणि भगवंत, या 4 गोष्टीचा विचार करायचा. कोणता पंथ आहे? आता तर महाराज महाराष्ट्रामध्ये नाही, सर्व देशभरामध्ये एवढे काही पंथ मोकाळलेत. इतके पंथ झाले, इतके पंथ झाले, त्या पंथाचे गुरु कुठं कुठं जाऊन बसले, आज जाऊन बसले. त्या पंथाने आम्हाला योग्य मार्ग दाखवला नाही. मग योग्य मार्ग दाखवला आणि तेच महाराज जर आज चढत पडले असतील तर आम्हाला कसं काय उपदेश करता? पंथ पाहिजे. आणि सर्वात जगामध्ये मी अगदी या ठिकाणी महाराजांच्या कृपा प्रसादाने ठामपणे तुम्हाला सांगेल, सर्व जगामध्ये एकच पंथ श्रेष्ठ आहे, तो म्हणजे वारकरी पंथ. आणि म्हणून महाराज तुम्हाला आग्रहाने सांगतात, होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधन, काय करावे साधन, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधन. माणसाने बाकीच्या भानगडीत पडूच नाही. मी तो म्हणतो प्रारब्धाने जे मिळायचं ते मिळणारच आपल्याला. प्रारब्धाने 39 वर्ष माझ्या प्रारब्धात नोकरी होती, मी प्रामाणिकपणे केली. प्रारब्ध माझे करायलाच पाहिजे ते. पण आपण प्रारब्धावर अवलंबून न राहता, संचित कर्मावर अवलंबून न राहता, किरेमान कर्म जर योग्य केलं महाराज, आणि आम्ही जर वारकरी झालो तर वारकरी होण्याचा फायदा महाराजांनी सांगितलेला. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. काय सुंदर आहे हो. आणि वारकरी होण्यासाठी काही काही करावं लागतं का? जाटा वाढवा लागतात का? काही भगवे धारण करावं लागतात का? काही नाही महाराज. हे वारकरी यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय ना आमच्यामध्ये काही बदल का? फक्त एकच आहे, तुळशी माळ घाला, गोपीचंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवांच्या. पण हा सर्वात श्रेष्ठ जो आहे तो वारकरी म्हणतोय महाराज. आणि मला वाटतं या पंथाचे आद्य जनक जे आहे ते काही सामान्य नाही महाराज. ते कोण आहे? भगवान शंकर आहे. आदिनाथ उमा, हा त्यांना बोला, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्र लागले सहज. अगदी भगवान शंकरापासून हा पंथ चालत आलेला आहे. मग हा काही सामान्य माणसाचा नाही. पण म्हणून मानतो मी की या ठिकाणी आल्यानंतर वारकरी व्हा. बाबा आमचे वारकरी होते आणि वारकरी असल्यामुळे सर्व जगाचं दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न केला महाराज. दुसरा आहे संत. ज्या पंथामध्ये आपण जातो ना ते संत कोणते त्याचा विचार करायला पाहिजे. आणि या वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असलेले संत ज्ञानदेवे रचला पाया, तुका हरिले देवालया, तुका झाला शेकळस, भजन करा सावकाश. जगद्गुरु तुकाराम महाराज. अरे ज्यांनी गीतेची, तुम्हा आम्हाला गीता समजत नव्हती कारण संस्कृत मध्ये होती, ती गीता मराठीमध्ये केली महाराज. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, ब्रह्मानंद लहरी प्रगट केले, ब्रह्मानंद लहरी. आणि जगत गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, हो ज्ञानेश्वरी. सुंदर असं आपल्याला महाराज ज्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला काय भक्त शिकवला, काय योग मार्ग शिकवला, अगदी संन्यास मार्ग, सर्व मार्ग शिकवले. आणि शेवटी शिकवता शिकवता कुठे अनुमतवलं भक्ती योगावर अनुमतवलं. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा महाराज. खरोखर संसारात जर आपला माथा बिघडला ना, काय म्हणतो मी नीट ऐकला, आपला माथा जर बिघडला तर काय वाचावं? गाथा वाचावा. गाथा.
अरे कोणत्याही प्रश्नाचं सुलोचन गाथ्यामध्ये महाराज, कोणत्याही प्रश्नाचं. जे शेतकरी दारिद्र्याने पिडला असेल, अगदी आता हे जीवन नकोस त्याला वाटत असेल, त्यानं गाथा उघडावा आणि गाथा वाचा मला, त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. सांगण्याचं तात्पर्य गाथा आहे, त्याला 5वा वेद असं म्हटलेलं आहे. आत्ताच माझं नाव्याला कीर्तन झालं बरं का महाराज, त्या ठिकाणी मी बोलून गेलो त्या ठिकाणी की आमच्या या वारकऱ्यांनी संतांना जवळ केलं, गाथ्याला जवळ केलं नाही. कारण काय केलं? हो, वेद आम्हावरी रुसोनी गेला, त्या मी त्याच्या बाला धरले कंठी. हो, महाराजांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी वेद कृपण झाला. एका ठिकाणी ओवी आली आहे ज्ञानेश्वरी मध्ये 8व्या अध्यायामध्ये 1457 ओवी आहे. तुम्ही त्या ओवीमध्ये माऊलीने गाथ्याचा कमीपणा दाखवलेला आहे. आपला गाथ्याचा आणि वेदाचा. वेद कृपण झाला ती वर्णाच्या कानी लागला, ती शूद्राशिया बोला हे वेदाशियाची न्यून. वेद कंजूस झाला म्हणतात. वेदाने काय केलं? ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना अधिकार दिला परमार्थाचा, पण स्त्रियांना शूद्रांना दिला नाही महाराज. इथंच आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी, गोरा कुंभारांनी, चोखा महाराजांनी सर्वांना या सकळाशी येथे काही अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. संत महाराज जे आपल्या चंदनाप्रमाणे झिजले, चंदनाप्रमाणे झिजले. मी नेहमी म्हणत असतो, एखादं चंदनाचं लाकूड असेल आणि आपण अलमारी जरी ठेवलं, त्या अलमारीचे दार उघडून ठेवले तर घरात येणारा म्हणतो काय सुवास येव तुमच्या घरामध्ये, बरोबर आहे का? बोलत जा नाही. मी शिक्षक होतो म्हणून मला असं वाटतं विद्यार्थी बोलायला पाहिजे. आता 5 ते 11-12 वयोगटाचे विद्यार्थी पाहिजे माझ्या समोर होते. आता 60-70 वयाचे विद्यार्थी, तरी विद्यार्थीच आहे ना. आता मी शिक्षक आहे म्हणून इथं उभा आहे बरं का. चंदनाचं लाकूड जरी घरात ठेवलं त्याचा सुवास येतो का? येतो. चुकीचं आहे महाराज तुमचं. आता तुम्ही महाराज मला तुमचं चुकीचं म्हणणं बरोबर वाटत नाही, पण जोपर्यंत लाकूड जरी असलं त्याचा सुवास येणार नाही, जोपर्यंत ते लाकूड घातल्या जाणार नाही ना. सहान कोडेवर किंवा दगडावर लाकूड घातले की त्याचा काय येत असतो? वास येतो महाराज. त्याचप्रमाणे आपला देह त्या सर्व संतांनी चंदनाप्रमाणे झिजवला आणि खऱ्या अर्थाने ज्ञान आपल्याला दिलं, म्हणून ते संत श्रेष्ठ. नंतर ग्रंथ महाराज, मी अगोदर बोललो, जगतचा 5वा वेद म्हणजे आमचा गाथा निर्माण केला, ज्ञानेश्वरी निर्माण केली. आणि तुमच्या आमच्यासाठी, सामान्य लोकांसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलं आपल्याला? काय दिलं? हरिपाठ. आणि हरिपाठाचं महत्व किती महाराज आहे? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठामध्ये एवढं सामर्थ्य महाराज, त्याचा देह पवित्र होतो. हरिपाठ जो वाचतो ना, जो वाचतो, दररोज म्हणतो बर का. लोक का वेडे का आमच्या पाया पडायला किंवा यांच्या पाया पडायला? काही वेळ लागेल का? मी गमतीनं म्हणत असतो, मी ज्यावेळेस शाळेत होतो ना शिक्षक म्हणून, हो, दररोजचे 8 पिरियड, दररोजचे 8 पिरियड. 8 पिरियड पैकी 6 पिरियड मी करायचो. 6 पिरियड एका वर्गामध्ये 40 मुलं आहे, समजा 50 मुलं, 6 पंच 30. दररोज किती मुलाला शिकवायचो मी? 300 मुलाला शिकवायचो दररोज सरासरी. असं महिन्याच्या पोटी त्याला गुणाकार करा, वर्षाच्या पोटी त्याला, एवढे विद्यार्थी मी शिकवायचो. पण एकही विद्यार्थी माझ्या पाया पडायचा नाही, गुरुजी तुम्ही मला ज्ञान दिलं म्हणून. आणि आता ज्ञान जरी देत नसेल, सरस्याने चालेल, मला थांबा, कशाला थांबा, तुमच्या पाय ओढू द्या, पाय पडू द्या बरं, ओढू द्या नाही. कारण याने एकच शिक्षा घेतलेली आहे, परमेश्वराचं नामस्मरण करणे, हरिपाठ म्हणणे, हो, ज्ञानेश्वरी वाचणे. आणि त्यामुळे हा देह काय झालेला आहे? पवित्र झालेला आहे महाराज. हे ग्रंथ. आणि नंतर या संप्रदायाचा भगवंत कोण आहे? हो, पांडुरंग आहे महाराज. पांडुरंग आहे जो पंढरीला आहे, म्हणून पंढरीची झाली आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पाठपाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविल. तो पांडुरंग आहे महाराज. जगामध्ये एकही दैवत असं नाही, नीट ऐका, जगामध्ये एकही दैवत असं नाही की जो आपली वाट पाहतो, भक्तांची वाट पाहतो. एकच आमचा पांडुरंग.
तो भक्ताची वाट पाहतो. एका ठिकाणी म्हटलेले आहे, हो आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आणि कमीत कमी तुम्ही महाराष्ट्रात राहता, मग आषाढी कार्तिकेला तरी माझ्या पिटीला या. पण एवढे निबरघट झालेले महाराज एक संसारामध्ये हे दोडके. पंढरपूरला जायला एखाद्या एखाद्या पंढरपूरला गेला होता का? कुठलं पंढरपूर? इथून सुरुवात करतात काय काय, विठ्ठल विठ्ठल. या संप्रदायाचं अधिष्ठान असलेला तो पांडुरंग आहे. संप्रदाय स्वीकारणार आणि या वारकरी संप्रदायापैकी त्या पांडुरंगावर विश्वास ठेवून सर्वाला तीर्थासारखं महाराज का प्रसाद दिला की ज्याच्यामुळे असाध्य असे रोग या ठिकाणी काय झाले, निर्मूलन झालं माझं त्यांचं. आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. देवाची जयंती आहे, कारण देव जन्मतात कसा दिव्य आहे. संत जे आहे त्यांना जन्म घेतल्यानंतर त्यांना प्रयत्न करावे लागतात, सारखं झिजावं लागतं. त्यांची कीर्ती पसरल्यानंतर मग त्यांची पुण्यतिथी साजरी होते महाराज. आणि तुमची आमची महाराज तेरवी केली पोरानं तर काही खरं नाही महाराज. ते तर पोरा आजकालच्या पाठ्याचं बापाचं नाव सुद्धा लवकर येत नाही हो बरं का. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे बापाला विसरणारे, आईला विसरणारी पिढी आज आपल्या या समाजामध्ये येऊ घातलेली आहे. जरा जपा, तुम्ही काळजी घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आज काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याकरता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. महाराजांनी महाराज सांगत असताना अभंगाच्या पहिल्या कार्य तुझी ओळख पटू दे. कोणत्या गावचा आहे हा? पांगरी. वाघ आहे का? मग वाघा पुढे मला गुच्ची बसवला. वाघ आहे ना. पहिला अभंगाचे कारण हे वाघ कंपनी मला सर्व माळकरी आहे, सर्व ज्ञानी लोक पांगरीतले. मी चुकून तुला उठवलं पण आता उठला तू बस राहा म्हणा. कीर्तन उचल उभा राहता. एक प्रश्न विचारतो. आता हा जो अभंग घेतला या अभंगातला पहिला शब्द कोणता आला रे? आता. आता फक्त आता पहिला शब्द आलेला आहे. हो, पहिला जो शब्द आहे तो आला आता. मग मला सांग, आता हा शब्द कोणत्या काळात आहे? वर्तमान काळात. बरोबर आहे बरं का. काळाचे 3 प्रकार आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मागे होऊन गेलेला भूतकाळ म्हणायचं, पुढे होणारा तो भविष्यकाळ आणि आता हा वर्तमान काळ आहे. त्याला इंग्रजीमध्ये कोणता काळ म्हणतात? बरं, तुझ्या काय द्यावे त्याची भावी उत्तरावी हेवी तो हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल. आता पहिला शब्द आलेला आता. हेची जीव. आता हेची जीव. आता म्हणजे आता कोणत्या देहात आहात तुम्ही? आता मला सांगा. वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळामध्ये कोणत्या देहामध्ये आहे तुम्ही? शालिग्राम. मानव देहामध्ये, नर देहामध्ये आहे. मग नर देहामध्ये असताना माणसाने कोणतं जेवण करायचं याचा विचार. जेवण 2 प्रकारचं, एक भौतिक जेवण, एक परमार्थिक जेवण. भौतिक जेवण 2 प्रकारचं, एक व्हेजिटेरियन आणि दुसरं तुमच्या बरंच पाठ आहे ना. मला माहिती कोण कोण धाब्यावर जात होते.
माझ्या जो अजूनही त्या ह्याच्यामध्ये फोटो काढलेले, जो वारकरी म्हणतो तिकडे जातो त्याचे फोटो मजवळ बरं का, पण आता इथं उठवत नाही कारण त्याला बरं वाटलं नाही. विठ्ठल व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन आहे की नाही? दोन आहे. बरं भौतिक जेवण कोणतं घ्यावं माणसाने? शाकाहारी घ्यावं का मांसाहारी? कोणतं तुमच्या मते काय? इथं बसल्या पुरतं म्हणा ना, कोणतं घ्यावं? शाकाहारी घ्यावं. शाकाहारी घ्यावं. मानवाचं जे जेवण आहे ते कोणतं जेवण आहे? शाकाहारी आहे महाराज, शाकाहारी आहे. परंतु हा मानव कुत्र्याचा अनुभव घ्यायला लागला, कुत्रा व्हायला लागला, लांडग व्हायला लागला, वाघ व्हायला लागला. आडनावाचा वाघ बरं का, खऱ्या अर्थाने तो वाघ. कारण का? खऱ्या अर्थाने शाकाहारी जेवण करणं हे शुद्ध सात्विक जेवण आहे. परंतु मांसाहारी जे जेवण आहे, या मांसाहारी जेवणामुळे माणसाच्या ठिकाणी तमोगुण निर्माण होतो आणि तमोगुण निर्माण झाल्यामुळे समाजामध्ये व्यभिचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल मी माझ्या कीर्तनामध्ये हा विषय घेत असतो साहेब बरं का, बरं का. हा मला सांगा, तुम्ही देऊळगावच्या त्या स्टँडवर गाडीत बसले आणि जालन्याला जायला निघाले, एक असे ठिकाण येतं की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नाकाला दस्ती किंवा हँडकर्चीफ लावावं लागतो. कोणतं ठिकाण आहे ते? हा, त्या कोंबड्याचं आहे ना, तिथं काय करावं लागतं? नाकाला फडकं लावावं लागतं. मग नाकाला फडकं लावावं लागतं. 10 फूट अंतरावर 20 फूट अंतरावर नाकाला फडकं लावतं आणि तुम्ही तेथे जाता आणि ते आणता आणि ते खाता, बरोबर आहे? मग त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का? हो, वाटायला पाहिजे मला. आणि आणखी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी करता म्हणत असतो, नातं कोणाला कळतं? नातं कोणाला कळतं? माणसाला कळतं ना. कुत्र्याला नातं कळतं का? बकराला नातं कळतं का? कोंबड्याला नातं कळतं का? प्राण्यांना नातं कळतं का? कोणता असा मूर्ख माणूस आहे की वयात आल्यानंतर लग्न नाही झालं म्हणून आपल्या सगळ्या बहिणीशी लग्न करेल? करेल का? नाही करणार महाराज. आईशी अजिबात करणार नाही. परंतु हे कोंबड किंवा बकरू वयात आल्यानंतर आपल्या आईशी देखील संसार करतो. बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर असेल तर हो म्हणा, नाही तर मला सांगा, मी आता ज्या विठ्ठल करतो साहेबाला बोलायला चान्स देतो. बरोबर आहे? तो आपल्या आईशी संसार करतो, आपल्या बहिणीशी संसार करतो आणि ते अन्न आपण खातो. काय म्हटलं मी? ते अन्न आपण खातो आणि अन्नाचं काय होतं? रक्त होतं आणि रक्ताचे गुण आपल्या अंगात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समाजामध्ये हे व्यभिचार वाढलेलेच आहे. विठ्ठल विठ्ठल. हे झालं भौतिक जेवण झालं महाराज. आता परमार्थिक जेवण आहे. परमार्थिक जेवण दोन प्रकारचे, एक पुण्यात्मक जेवण, एक पापात्मक जेवण. बर का? पाप आणि पुण्य. मग आम्ही कोणता परमार्थ करावा? इथं आल्यानंतर बर का, इथं आल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं, कीर्तन ऐकायचं आणि प्रसाद घ्यायचा, घरी जायचं. हे कोणतं जेवण झालं? पुण्यात्मक जेवण झालं. पण इथे येऊन देवाचं दर्शन घेतलं नाही, साहेबाला 2-4 सुनवल्या, अशी कशी व्यवस्था केली, तसा खेळ गेलाय, कोणतं जेवण झालं? पापात्मक जेवण झालं. मग पुण्यात्मक जेवण म्हटलेलं आहे. आणि पुण्यात्मक जेवण जे आहे, आता हे जेवण आम्हाला करायचं आणि जेवण केल्यानंतर जाताना शिदोरी बरोबर न्यायचे. काय न्यायचे? शिदोरी बरोबर न्यायची. म्हणजे मला सांगा, पापाची शिदोरी बरोबर येते, बरं का? बरोबर आहे महाराज? पापाची शिदोरी बरोबर येते आणि पुण्याची शिदोरी देखील बरोबर येते. अरे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. देऊळगाव राजामध्ये मी माळीपुऱ्यात राहत होतो आणि सहज महाराजच्या ठिकाणी ज्यावेळेस एक जण गेला आणि त्याला तिकडे गिरोली वेशीच्या पलीकडे जायला सुरुवात केली, तेवढ्यात काय झालं महाराज, एक संन्यासी गिरोलीवरून देऊळगाव राजा त्या गिरोली वेस म्हणून आत येत होता. तेवढ्यात त्यानं ते मडप आलं आणि एका घरात घुसला. घरात घुसल्यानंतर ती सामान्य बाई होती, शेतीमध्ये काम करणार होती. तिने आपल्या मुलीला सांगितलं, हे गंगे जाय बरं, ते निकमगुरुजी स्वर्गात गेले का पाताळात गेले पाहून ये. नीट ऐकता तुम्ही? मी माझं नाव घेतलं. अजून मी तसाच, पण कोणाचं नाव कसं द्यावं? एखाद्याचं घेतलं ते म्हणे, होय बर कीर्तन झालं तुला दाखवतो, मला आत्ताच पाठवतो का? सांगण्याचं तात्पर्य, ती मुलगी गेली. अरे ज्या मुलीला शेंबूड फुटायची अक्कल नव्हती, ती मुलगी गेली. 5 मिनिटांनी परत आली आणि म्हणाली, आई ते स्वर्गात गेले. मी म्हणून स्वर्गात म्हटलं नाही, असं नाही बरं का, स्वर्गात गेले. ते संन्यासी म्हणे, मी 2-2 फुटाची दाढी वाढवली, 4-4 फुटाची केस वाढवले
भव्य वस्त्र नेसले. मला कळलं नाही की कोण स्वर्गात जातो आणि कोण पुन्हा नरकात जातो. हिला कसं कळलं? ती बाईने सुंदर उत्तर दिले, महाराज अहो जात असताना ती गर्दी असते ना त्या मड्याच्या माग, ते लोक त्या ठिकाणी बोलत असतात, वा चांगले होते हो, कीर्तन करत होते, आमच्या मुलांना प्रबोधन करत होते, चांगलं सांगत होते. चांगलं म्हटलं की कुठं गेला तो? स्वर्गात गेला. आणि वाईट म्हटलं की मग साधत नाही ते. मग असं कोण आहे या ठिकाणी की त्यानं जगाने त्याला वाईट म्हणावं? रामदास मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आणि कीर्ती रूपाने जर उरायचं असेल तर ही शिदोरी आपल्याला बरोबर न्यायची. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणता अरे आता हे पण हे जेवण करायचं परमार्थाचं जेवण करायचं. आणि त्या ठिकाणी सातत्याने कोणतं जेवण करायचं हे अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये हरिनामाची न्यायची. सतत नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं साधन आहे बरं हो. आणि नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापी अनंत कोटी गेली त्याची. इतकं सोपं आहे महाराज. आणि तुम्हाला योग साधना जमणार नाही, तीर्थयात्रेला जाणं जमणार नाही, यज्ञ कर्म करणं जमणार नाही, तप करणं जमणार. नामस्मरण कोणाला येतं महाराज? लहान पोरग देखील आईच्या गर्भातून बाहेर पडताना नामस्मरण करत येतय. पण त्याचं नामस्मरण चुकलं की महाराज ते काय हो ते आज आहे ना तोपर्यंत देवा मला सोडव मी तुझं नामस्मरण करेल, देवा मला सोडव मी तुझं नाम. बाहेर आल्यानंतर ते म्हणतो माझं नामस्मरण घेशील की नाही? तो म्हणतो कवा कवा तुला सांगितलं होतं. ताबडतोब आईची माया लागली हे बेमान झालं महाराज. इथं असेपर्यंत वा 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 गुरुजी कीर्तन चांगलं झालं, तुम्ही आम्हाला चांगलं सांगितलं. घरी गेल्यानंतर मला 16 5 85 82 तो दिवशी 18 पैसा काय तो मेरा बेटा काय बिघडलं. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. म्हणून नामस्मरण हे सर्वात सोपं आहे महाराज. हरिनामाचा खिचडी काला. हरिनाम काला 3 प्रकारचा. एक आता भौतिक काला आपण या ठिकाणी घेणार आहे तो लाई आणि दह्याचा काला. लाहीच का वापरायची? त्याच्यामध्ये शाळूचे दाणे टाकले तर काय बिघडतं? नाही महाराज. लाही भाजलावं लागते. तेव्हा भाजल्यानंतर ती लाही त्या दह्यामध्ये एकरूप होते. ऐकता तुम्ही? ठीक आहे का? लाही भाजली तेव्हा ती लाही दह्यामध्ये एकरूप होते. शाळू किती दिवस जरी दह्यात ठेवली तर ती एकरूप होईल का? नाही होणार. तसंच ज्याप्रमाणे लाही भाजावी ती दह्यात एकरूप होते त्याचप्रमाणे प्रत्येक जीव, ठीक ऐकता तुम्ही, प्रत्येक जीव हा ज्ञानाग्नीने भाजला गेला पाहिजे. ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान 3 प्रकारचे. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान. हे 3 प्रकारचं ज्ञान ज्ञानामध्ये भाजल्या गेलं. आपण कोण आहोत, आपण कोण आहोत याचा आपण विचार करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आहे मी आहो कोण
करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण आपल्याला ओळख पडली ना की असं समजावं की हे वांग भाजल्या गेलं, त्याचं भरीत होईल. नाही तर अन्यथा महाराज ते अग्नीमध्ये जळाल्याशिवाय राहणार नाही रे गड्या. विठ्ठल विठ्ठल आणि दुसरा जो काला आहे तो हरिनामाचा काला. जर पहिला काला जर तुम्हाला पचवायचा असेल तर हरिनाम घ्या आणि एकदा का हरिनामाचा खिचडी काला आणि त्याच्यामध्ये प्रेम टाका महाराज. हो, नाम संकीर्तन जे करत असताना आवडीने भावे. अरे साधं जेवायला बसले चांगलं जर अन्न झालं तर कसा महाराज थोडक्या मारू मारू खातो, आवडीने खातो. मग हे तर ब्रह्मभोजन आहे. हे कोणतं भोजन आहे? ब्रह्मभोजन आहे. आणि हे भोजन देखील आपण आवडीने करायला पाहिजे महाराज. आम्ही कीर्तनाला जातो का, हरिपाठ झाला का, हरिपाठ झाला का, तेव्हा त्या हरिपाठ घेऊन टाकला, हरिपाठ घेऊन टाकला, कीर्तन मोडलं. कीर्तन कुठे मोडत असतं का काय महाराज? काय आपण संसाराची काळजी सायाची करते पंचदिनलेसी हरिशी न भजसी कोण्या गुणे. प्रेमाने संसार करतो मग आवडीने परमार्थ करा ना. पण यासाठी परमार्थ करणं हे तुम्हाला कुठं जाणं लगेच सायाचं झाले म्हणून सुखे येतो करा नारायण. अरे मी मातृवर्गाला तर नेहमी सांगतो, तुम्हाला जर तुमचे मुलं ठिकाणावर आणायचे असतील म्हणजे बिघडले असं मी म्हणत नाही, पण जवळजवळ पोरं बिघडलेलेच आहेत बरं का सध्या तरी. काय महाराज एक आपली चूक आहे. आता काय महाराज बाई ती बाई म्हणते आपल्या नावाने, हो आपल्या बेबीला काही एक मोबाईल घेऊन द्या ना. साधा मोबाईल पटत नाही महाराज, त्यांना तो नवीन प्रकारचा मोबाईल पाठव. मला माझ्या मुलाने मोबाईल दिला, मला तो वापरता येत नाही, फक्त आल्यानंतर हॅलो करतो मी आणि गेल्यानंतर त्याचं बटन दाबतो, बाकी काहीच करत नाही. मोबाईल तुम्ही कधी चेक करता का महिलांनो मावल्यांनो? कधी केला का मुलीचा मुलाचा मोबाईल चेक तुम्ही? याला कोणकोणते कॉल आलेले, यानं कोणाला उत्तर दिलेले आहे? आणि आज समाजामध्ये ती गरज आहे महाराज, मोबाईलच्या दूर ठेवायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही जर केलं तर आमच्या मुली चांगल्या प्रकारच्या सुशिक्षित होतील. आणि मला तरी वाटतं आम्हाला आमचं तोंड कुठेतरी लपवावं लागणार नाही. विठ्ठल आपला विषय चालला होता की तुम्हाला जर हा भौतिकाला गोड वाटून घ्यायचा असेल तर हरिनाम पाहिजे, नामस्मरण पाहिजे आणि ते आवडीने घ्यायला पाहिजे. म्हणून हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आणि हे हरिनामाचा खिचडी खाला कसा घ्यायचा हो? चरी चरी घेऊ घासा, चरी चरी घेऊ घासा, चरी चरी घेऊ घासा. सारे नामस्मरण करा. आपण करतो नामस्मरण बरं का, करतो. पण कसं करतो महाराज काय सांगावं? काही ठिकाणी आरती अशी म्हणतो महाराज का तू करता विनातील जय देव जय जय मंगलमूर्ती लगेच काही लोकांमध्ये काय भजन करण्याची का पहिलं देवाची द्वारे झाले की सर्व सुख गोडीन लगेच याला म्हणत ते महाराज म्हणतात नामस्मरण करायचं ना एक रात्रभर भजन करण्याऐवजी बरं का बाळू महाराज तुम्ही फक्त 12 वाजेपर्यंत भजन 12 वाजेपर्यंत भजन करण्यासाठी एकच तास भजन करा. पण कसं करा? आवडीने करा, आवडीने करा, आवडीने करा. हे मुलाने जर आवडीने आज जर आईला हाक मारली, आई 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 धावत येते. आई काय करते? धावत येते.
त्याचप्रमाणे अरे आमची जनाबाई जात्यावर बसायची आणि जात्यावर बसल्यानंतर जनाबाई भजन करायचं. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई हिमानी चंद्रभागा. एक एक म्हटल्यानंतर तो पांडुरंग धावत यायचा महाराज. आणि आम्ही एवढे जोराने बेंबीच्या देठापासून भजन म्हणतो. आम्हाला देवतनी पण झोप चढल्याशिवाय विठाल आवड पाहिजे. चवी चवी घेऊ घास. तिथे जावई सासूरवाडी गेला ना आमरस केला की आमरस कसा अगदी चवी चवीन खातो. मग आमरसापेक्षा ब्रह्मरस श्रेष्ठ का आमरस श्रेष्ठ? ब्रह्मरस श्रेष्ठ आहे. ब्रह्मरस कोणी दयाची पावली हिमाली. हो एकदा का ब्रह्मरस ज्याला आवडलं महाराज ब्रह्मरस घेई काढा. येणे पिढा आणि ही पिढा तुमच्या मागे लागलेली ना. तुम्हाला जर खरं वाटत असेल की ही पिढा आपल्या मागून निघून जायला पाहिजे, हे संकट आपल्या पासून निघून जायला पाहिजे, आपल्यावर कोणत्या प्रकारचं संकट यायला नको तर ब्रह्मरस घेई काढा. दुसरं काहीच करू नको. मागे पुढे उभा काही सांभाळीचं आली आघात. आणि द्रौपदीचं संकट त्याने वाचवलं. द्रौपदीचं संकट त्याने निवारण केलं. आमचं करणार का अर्जुनाच्या पुढे उभा राहिला, द्रौपदीच्या मागे उभा राहिला. आमचं निवारण का पण आम्हाला विश्वास पाहिजे महाराज. महाराजांचा ब्रह्मरस तवी तवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. आणि एकदा का आवड लागली की कशी तुका म्हणे गोड लागे. तुका म्हणे गोड
आपल्या बायकोसह सासूरवाडीला गेला आणि सासूरवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सासूबाईने पाहुणचार केला. त्यावेळेचा पाहुणचार वेगळाच होता महाराज. आता त्या नाव बदललं, त्याचं नाव झालेलं आहे डोसा झालेला आहे. काय झालेला आहे? डोसा. आणि तुमच्याकडे काय म्हणतात? नाही केले का? त्या तीळ साखरात आली की ते करतात जवळजवळ आहे ना. त्यात आहे काय धिरडे? हा धिरडे. सासूबाईने धिरडे केले आणि धिरड्याच्या सोबत काय केलं महाराज? गुळवणी केलं, त्याच्यावर गाईचं तूप शुद्ध टाकलं आणि असे धिरडे खाल्ले महाराज. मोजून 51 धिरडे खाल्ले जवळ. पण किती? 51. आपल्या का बापाचं जातं 51 धिरडे खाल्ले महाराज. आणि धिरडे खाल्ल्यानंतर त्याला एवढं गोड लागलं, एवढं गोड लागलं आणि ते सासूबाईला विचारलं, सासूबाई हा पदार्थ कोणता? सासूबाई त्याला जाऊबा त्याला धिरड गुळवणी म्हणतात. जाऊबा त्याला धिरड गुळवणी म्हणतात. ते पाठच करत बसलं महाराज. धिरडे गुळवणी, धिरडे गुळवणी, धिरडे गुळवणी. आणि रस्त्याने निघाले त्यावेळेस का सडका होत्या का गाड्या होत्या का काय? पायी पायी रस्ता. रस्त्याने निघाला महाराज. रस्त्याने निघाल्यानंतर तिकडून म्हशी आल्या आणि म्हशीनं मध्ये टाकून ठेवला. म्हणत नाही मी त्या ठिकाणी शेण. आणि काय झाले? जाता ते शेणावण्याचा पाय घसरला. म्हणत होतं धिरड गुळवणी. काय म्हणायला लागलं? धप्प गुळवणी. काय म्हणायला लागलं? धप्प गुळवणी. घरी गेलं महाराज आणि बायकोला 8 दिवस झाल्यानंतर हे ऑफिस मध्ये गेले तरी ऑफ पिरियड मध्ये म्हणायचं धप्प गुळवणी, धप्प गुळवणी. आणि घरी आलं एक दिवस रविवारच्या दिवशी म्हणे आज सुट्टी आहे. आज तुझ्या आईनं जे केलं होतं ना ते कर. तुझ्या आईने केलं होतं ना. आता ही जी मुलगी होती, ही मुलगी जवळजवळ शिक्षणासाठी बाहेरच होती. तिला देखील ते नाव येईना. तिला देखील ते नाव येईना. ती म्हणे काय? पुरणपोळ्या नाही का? धप्प गुळवणी. पुरणपोळ्या, ताज्या पोळ्या, पुरी भाजी, पुरी खीर नाही नाही ते काही नाही. हो महाराज ते कटाळलं. ती बायको कटाळली. याला असा राग आला महाराज. त्यानं असं ठोकलं बायकोला. पहिल्याने ठोकत होते बायकोला नवरे. आता बायकाच विठ्ठल मी ठोकत म्हटलं नाही बरं का. माफ करा मला. बायकाच आज्ञा देतात फक्त. असं बोलायचं होतं मला बरं का. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. असं मारलं महाराज, असं मारलं ती पाठ अगदी हे झाली. हो शेजारची म्हातारी आली. काय वैद्या अरे इतकं मारत असते का रे? पाठ गिरड्यासाठी. हा हेच म्हणत होतो मी. गिरडस म्हणत होतो मी. हिला कसं समजले? म्हणजे महाराज म्हणता एकदा का गोडी लागली की ती म्हणे गोड लागे. एकदा का नामस्मरण गोड लागलं महाराज की त्याला दुसरं काही आवडत नाही. एकदा का वारीची चटक लागली तिथे काय करतो? वारी जवळ आले की ह्या सहा जीवाला पंढरीची जाऊ, ह्या सहा जीवाला पंढरीची जाऊ. वैकुंठीचा राणा डोळे भरली पाहू, वैकुंठीचा राणा डोळे भरली पाहू, डोळे भरली पाहू. एकदा का ध्यास लागला महाराज ते पेरणं सोडून देतो आणि कुठं जातो? पंढरपूरला. म्हणे तुका म्हणे गोड लागे. एकदा का नामस्मरण गोड लागलं, एकदा का कीर्तन गोड लागलं, एकदा का परमार्थ गोड लागला तो मागे रसना. झालेला भावार्थ हे माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्या बोललेलं आहे. आणि या ठिकाणी आपण थोडा वेळ नामस्मरण करू आणि 10 मिनिटात काल्याचा प्रसंग सांगून आपण कीर्तना करू. विठो पार कुमाई असं वाटलं की तिला कुटुंब हा बरोबर. हा एका कुटुंबातील आणि आता या कुटुंबातील तर नातं आहेच पण वारकऱ्याचं नातं. माझी या जातीचे मज भेटो कोणी खरोखर महाराज करतो काय द्यावी त्याची उत्तराई. एकदा पुन्हा आपण नामस्मरण करूया. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
असेल तर एखाद्या जिजाबाई व्हावं, व्हायचं असेल तर कौशल्य व्हावं, व्हायचं असेल तर देवती व्हावं, पण पुतना कधी होऊ नये बरं का. काही काही नाव आहे का कोणाचं? काही काही पुतना नाव आहे का कोणाचं? नाही, पण मी ऐकलं मला दुर्योधन नाव आहे पिंपळगाव मधले एका माणसाचं. विठ्ठल विठ्ठल विषय तो. अशा प्रकारे महाराज ती पुतना आलेली आहे आणि तिने महाराज स्तनामध्ये विष भरलेलं आहे. ती पाजायला लागली, देवाने तिचा उद्धार केला. नंतर तो महाबळ नावाचा दैत्य आला, तो वेषांतर करून आला महाराज. आणि भगवंताने त्याचा देखील काय केला? पंचांग फाटले, जानवे तुटले, धोतर गळाले डोंगणाचे, त्याचाही उद्धार केला. मा का ग बगारी खांब मारले बाळपणे, अवघ्या दैत्य खाणी बुडविल्या. मग देवाने चोऱ्या करायला सुरुवात केली. बर करे वाघ चोऱ्या करायला सुरुवात केली. हो, तू होता त्यावेळेस, मी होतो बरं का, देवही होते, त्या गवळणी होत्या, गवळणीच्या रूपामध्ये आमच्या मावल्या, तुम्ही देखील गोपांच्या रूपाने त्या ठिकाणी होते. एवढं ते तुम्हाला आठवत नाही ना? मला आठवतो. विठ्ठल देवाने चोऱ्या करायला सुरुवात केली महाराज. याला तरी आलेला घे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, पुढे म्हणाल तो वरी. या तुम्हाला हवंय ना, माझ्या मागे या. माणसानं आपल्याला योग्य मार्गाने जो घेऊन जाईल ना, त्याच्या मागे जात जाऊ. पण अयोग्य मार्गाने जो घेऊन जात असेल तर त्याच्या मागे कधीच जाऊ नये महाराज. नाही तर काय आजच्या समाजामध्ये काय झालेलं आहे? जब तक है जी तब तक पी, निकल जाएगा जी तो कोण बोलेगा पी. असं म्हटलं की निघलं त्याच्या मागे ते लालपाटीच्या याच्यावर. लगेच संध्याकाळ झाली की पाऊले चालती दुकानाची वाट, सुखी संसाराला मारून या लाट. काय महाराज, समाजामध्ये एवढं व्यसन वाढलेलं आहे आणि हे व्यसन केवळ आपल्यामुळे वाढलेलं आहे. अरे आम्ही यारे यारे म्हणतो, आम्ही बोलवतो महाराज. कधी त्या लोकांनी बोलवलं तुम्हाला? या इथं 25 रुपयाला एक क्वार्टर मिळेल असं म्हटलं का? लाऊडस्पीकर लावला का? इथं तर मोठ्याने 5-6 स्पीकर लावतो आम्ही. या म्हणतो तरी काही माशे लांब बसते, पंग सुरू झाली जाऊन इथं या म्हणतो तरी यायला पत्ता नाही. तिथं महाराज स्वतःहून जातो आणि स्वतःचा नाश करून घेतो, संसाराचा नाश करतो, स्वतःचा नाश करतो, मुलाबाळांचा नाश करतो महाराज. काय सांगा? अरे सोन्यासारखी लेकरं असतात, त्यांना योग्य प्रकारे शिक्षण द्या बर का. आणि मी सांगतो या ठिकाणी बर का, कोणत्याही प्रकारचा हा मानवदेह कधी मिळत नाही महाराज. एकदा आपल्याला मानवदेह मिळाला ना, आलेलं संकट कधी निघून जाईल. आम्ही बघतो देव जो आहे ना, याच्या ठिकाणी न्याय आहे, पण उशीर आहे महाराज न्यायाच्या जवळ. मला सांगा, आज जर मध्यंतरी पाऊस झाला नसता तर आज आपल्याला प्यायला सुद्धा पाणी मिळालं नसतं. पाऊस पडला, देवाने आपल्यावर काय केली? कृपा केली. अशी कृपा तो सतत करेल महाराज. यावर्षी थोडं कमी उत्पन्न झालं, पुढच्या वर्षी जास्त देईल. म्हणून मनामध्ये कोणत्याही प्रकारची अशांतता निर्माण करू नका. मनामध्ये कोणत्याही प्रकारे देवाविषयी विश्वास जो आहे तो कायमचा ठेवा. तुमचं देव कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि कधीही आत्महत्येचा विचार मनात आणू नका, कारण हा देह पुन्हा मिळणार नाही. हो, एक वेळेस पश्चिमेचा वारा पूर्वेला वाहेल, एक वेळेस पश्चिमेला सूर्य उगेल, पण हा नरदेह लवकर मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, सुकलिया वर्मा तेरा पडे. म्हणून तुम्हाला इतर देह जाण्यापेक्षा हा नरदेह आपल्याला दिलेला आहे देवाने. कधी आत्महत्येचा प्रयत्न करायचा नाही, आत्महत्या करायची नाही. आलेलं संकट त्या भगवंतावर लोटून द्यायचं. सुखा समाधानाने काय करायचं? जीवन करायचं महाराज. असं जर केलं आपण तर आपली त्या गवळणी सारखी, त्या गोपांसारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. देवाने सर्वांना भरपूर दिलं महाराज, आणि भरपूर दिलं. चोऱ्या केल्या, चोऱ्या वाढल्या आणि सर्व गवळणी गेल्या यशोदेच्या घरावर. यशोदे कृष्णाजी सांगावे, गोकुळी राहावे की जाव्याने माझे कवाड उघडले, त्याने चिंचे व तोडिले, दया दुधाते भक्षिले उलंडलेले ताकाची. आणि देव म्हणाला, आई मी केलंच नाही. चिंचो पाहिलं तर लांब उंचावर, दरवाजाची कडी लांब उंचावर. आपल्या घरी 9 लाख गायी आहे, आपल्याला काय गरज एवढं काय द्यायची? शेवटी कंटाळली यशोदा आणि यशोदाने ठरवलं याला आता शाळेत पाठवावं. आणि ती शाळा म्हणजे गाई गोपाळ यमुनेच्या गाई गोपाळ यमुनेच्या तटी 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 येते पाणी आवेळून जगती, येते पाणी आवेळून जगती.
ना तुला आता शाळेत जावं लागेल. ते म्हणे आई सर्व जगाला मी शिकवतो, मला शाळेत जाऊन काय फायदा माझा. जगाला शिकवणारा कोण आहे? दिले, इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोला यावं सर्व कोण दिलेलं आहे? त्यानं दिलेलं महाराज. तो आपल्याला सर्व देतो आणि मग त्याला कुठं जायची गरज आहे का? म्हणे नाही ही शाळा वेगळी आहे, उद्यापासून तुला गाई वळायला असं गाई वळायला तर गाई वळायचं आपल्याला काय. चला वळू गाई घेऊ बैसवी की ठाई भाऊ केली वन पाय पिटी आला चला सर्व गोपाळ बरोबर घेतले महाराज. तिथे गेल्यानंतर ते का गुच्चू बसले का नाही म्हणा. नाना प्रकारचे खेळ खेळले. तू हमामा पुरा हमामा. आणि महाराज जवळजवळ 3 वाजून गेले, वर 5 मिनिटं झाले आणि मग सर्वांना आठवण आली महाराज कशाची. भुका लागल्या महाराज. सर्वजण गोळा झाले आणि देवाला म्हणायला लागले खांदी भार पोटी भूका खांदी भार पोटी भूका खांदी भार पोटी भूका खांदी भार खांद्यावर भाट आहे प्रारब्ध कर्माचा, संचित कर्माचा आणि क्रियमान कर्माचा देखील आहे महाराज बरं का. खांदी भार पोटी भूक आणि पोटात भूक लागलेली आहे. कायचे काही मी उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण. धरावं लागतं का सांगतो मी सांगितल्यावर उभे राहावं. मला वाटतं बांधायचं विठ्ठल विठ्ठल देवाने सांगितलं तुम्हाला हवंय ना काला पाहिजे ना मग माझ्या आहे तसे बाई नाही तरी घराची जाई. माझी शिदोरी जशी आहे तशी शिदोरी आणा. आता देवाची शिदोरी 6 गुणाची आणि तुमची आमची शिदोरी खरे अवगुणच न महाराज. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार बर का ह्या काय महाराज आणि खरे अवगुणच म्हणते बर का. देवाची शिदोरी आपल्या शिदोरीचा मेळ बसेल का? नाही बसणार. पण तुकाराम महाराजांनी वकील पत्र घेतलं आपलं. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी पाया वेगळा. हो काम क्रोधे केले घर रीते. जगद्गुरूचं म्हणणं ऐकलं महाराज भगवंतानी आणि सर्वांच्या शिदोरी एकत्र केल्या आणि त्या जमुनीच्या वाळवंटामध्ये सर्वांना वाटल्या. हीच शिदोरी तोच काला आज आपल्याला या 17व्या वर्षी सद्गुरु समर्थ पुंजाराम बाबा सचितानंद महाराज यांच्या कृपेने घ्यायचं आहे. पण एक आहे जे वारकरी असतील त्यांना काला पचन होईल, त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञान होईल आणि या नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्या कधी काही बोलत नाही. विठ्ठल आणि हा काला काय करायचा एकमेका घालू मोठी घालू हुंबरी. हो हा काला एकमेकाला द्यायचा महाराज. कारण हा आता तरी समाजवाद आलेला आहे, समाजवाद आलेला आहे. हा द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाने अरे आपल्याला जे मिळतं ना त्यातलं काही ना काही इतरांना द्यायला पाहिजे महाराज, द्यायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे काल मी राजूरला गेलो होतो. आता आठवलं म्हणून सांगतो. त्या ठिकाणी माझा एक बालपणीचा शिष्य आहे तो गजानन बरं का ज्याचं त्या ठिकाणी बालाजी स्वीट मार्ट आहे. त्याने एक मुलगा दत्तक घेतला महाराज 5व्या वर्गापासून. आज तो मुलगा MBA ला आहे. असं जर आपण जर एकमेका घालू मुठी सुके घालू कुंभरी असं जर कर्तव्य जर केलं तर समाजामध्ये जे उपेक्षित आहे जे लोक कन्या आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांचं देखील कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा काला अशा प्रकारचा काला आपण समाजामध्ये वाटूया आणि आनंदाचा या ठिकाणी उपभोग घेऊया. आणि हा काला वाटताना थोडा वेळ आपण
ज्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी काळा मिळतो त्या संतांचं नामस्मरण करूया. ज्ञानेश्वर माऊली मन मंदिरा गजर भक्तीचा